पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रीतम आलेला आहे इथे स्कोर लिहिण्यासाठी इथे यायचं आहे. सामन्याला दरम्यान सुरुवात होते. वळूया सामन्याकडे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडे पहिले षटक घेऊन येणार आहे तो आदेश. 11:15 झालेले आहेत. पहिला चेंडू पडल्यापासून शेवटचा चेंडू हा 25 मिनिटात नाही झाला तर 2 रनची पेनल्टी मिळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. स्ट्राईकला स्वतः कर्णधार सुनील आणि नॉन स्ट्राईकला आकाश. प्ले. विनय वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिले षटक विनय, त्याला तोंड देणार तर सुनील. 10-12 पावलांचा रनअप घेऊन उजवा असा फलंदाज. पहिला चेंडू यॉर्कर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तो यॉर्करनी सुरुवात करतोय, म्हणजे बहुतेक नेटमध्ये प्रॅक्टिस करून आलेला दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला कट लागलेली आहे. चेंडू जातो स्लीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे. हाही चेंडू निर्धाव. म्हणजे मागाशी जशी सुरुवात झाली होती पीएसएची तशीच आता सुद्धा सुरुवात दिसते आपल्याला. ओपनिंग फलंदाजी जरी त्यांनी बदलली असली तरी रिझल्ट मध्ये काही चेंजेस नाहीयेत. हा सुद्धा चांगला चेंडू. हा सुद्धा निर्धाव. पहिले पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामधले 3 चेंडू, तिन्ही चेंडू निर्धाव जात आहेत. पुढचा चेंडू घेऊन हा मात्र शॉर्ट पिच चेंडू. याचा पूर्ण समाचार घेतलेला आहे. षटकार. आता मात्र चांगला फटका मारलेला आहे. 6 धावांनी आपला आणि संघाचं खातं उघडतोय तो सुनील, स्वतः कर्णधार. कर्णधार बनणं म्हणजे काही खायचं काम नसतं. स्वतःचा परफॉर्मन्स दे टीमला सुद्धा परफॉर्म करायला लावायचं असतं. असा हा सुनील कर्णधार पदाची धुरा घेतलेला पीएसएचा. पुढचा चेंडू घेऊन आता पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे. झेल उडतो. झेल खाली क्षेत्रात पोहोचतो का? पोहोचला होता. चांगला प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र फसलेला आहे. खरंच चांगला जवळजवळ 15-16 यार्ड धावत जाऊन कव्हर केला त्यांनी आणि चेंडू पर्यंत पोहोचला पण बॅलन्स काही घेऊ शकला नाहीये, त्यामुळे हा झेल पडतोय. खरोखर चांगला प्रयत्न होता. नाव काढायला पाहिजे क्षेत्र. आदेश. आदेश आदेश खरंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. इथे आपण बेस्ट फिल्डर सुद्धा पारितोषिक ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुझी नोंद करण्यात आलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन आईट लागलेली आहे. झेल उडालेली आहे. झेल झाली. यष्टीरक्षक स्वतः पोहोचतोय. आईश झेल धरणीला दान. झेल दान झाला होता मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. काहीच गरज नव्हती दुसऱ्या रनची. दुसऱ्या रनची काहीच गरज नव्हती. पहिला धक्का, पहिला झटका, पहिली अवदसा 9 धावांवरती. षटक संपतंय. षटक संपलं का?
षटक संपतंय. पहिल्या षटकात संपतंय तर धावसंख्या आहे ती बिन बाद 9 सॉरी 1 बाद 9. झेल सुटला होता, जीवदान मिळालं होतं पण त्या जीवदानाचा फायदा काय घेऊ शकलेला नाही सुनील. प्रथमेश सोनूची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो प्रथमेश. धीरज ना बॉलर आदेश आता तो फिल्डर होता ना. आदेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येते तो आदेश. पहिलं षटक संपतंय पॉवर प्लेचं. आदेश चांगला चेंडू, वेगवान वेगवान चेंडू. एखादी स्पोर्ट्स बाईक जशी जावी रस्त्यावरून तसा हा चेंडू गेला खेळपट्टीवरून षष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्पीडी जरा सामना स्पीडअप करायचा आहे नावाप्रमाणे. तुम्ही प्रत्येक बॉलला क्षेत्ररक्षण चेंज करता. इकडे लेग साइडला टाकलेला चेंडू तर जोरदार फटका पाव की धाव मिळतात. एकदा धावून काढलेले दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावाने आपलं खातं उघडतोय आणि संघाला नेऊन दुहेरी अंकामध्ये पोहोचवतोय. 11 डबल 1 का एकावर 1 11. धीरज पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू जोरदार फटका. ते झेल उडतोय. झेल काही क्षेत्ररक्षण पोहोचतो का आणि पोहोचला होता. हा सुद्धा क्षेत्ररक्षण पोहोचला होता पण हाही चेंडू धरणीला दान होतोय आणि तिसरा झेल सुटतोय स्पीडीकडून. स्पीडीकडून तिसरा झेल सुटतोय. चांगला प्रयत्न होता. प्रयत्न करतायत मात्र यश येत नाहीये. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 13. 1 बाद 13 अशी काहीशी चांगली सुरुवात म्हणता येईल पीएसए कडून. हा सुद्धा शॉर्ट पिच चेंडू जोरदार फटका मारा. लेग साइडला चांगलं क्षेत्ररक्षण होतोय मात्र एका धावावर समाधान मानायला लागते. 1 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 14. या षटकातले कमीत कमी 2 चेंडू टाकायचे बाकी. चांगलं षटक हाताळलं. आता मात्र प्रथम स्ट्राईकवर आले. धीरज प्रथमेशला कट केलेला आहे. गचा क्षेत्ररक्षण झालेला आहे. इथे एक पण धाव नव्हती. क्षेत्ररक्षण गचा झाल्यामुळे 1 धाव मिळते. 1 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 15 धावांवरती. हे मात्र षटक चांगला हाताळतोय धीरज. या षटकामध्ये एकही मोठा फटका त्यांनी मारून दिलेला नाही कुठल्याच फलंदाजाला. हा मात्र आता किती चौकार. 4 धावा मात्र आता या शेवटच्या चेंडूवरती मिळतात. 4 धावांनी धावसंख्या होती ती 19. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 1 बाद 19. पहिलं षटक संपलं तर धावसंख्या होती बिन बाद 9 सॉरी 1 बाद 9. दुसऱ्या षटकात धावसंख्या 19. म्हणजे या षटकामध्ये धीरज यांनी 10 धावा दिल्या. सॉरी आदेशने 10 धावा दिल्या.
विनय पहिले पण यांनीच बॉल वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो विनय. त्याला तोंड देणार तो प्रथमेश. पुढचा चेंडू घेऊन विनय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू होता. बॅटचा आणि बॉलचा कुठला संपर्क नाही, चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन हा सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मारण्याच्या नादात, ताकद देण्याच्या नादामध्ये टायमिंग चुकतंय. मात्र एक धाव. चांगली गोलंदाजी करताना दिसतो विनय आता आपल्या संघासाठी. तिसरं षटक हाताळतोय. पुढचा चेंडू आता मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडू फुलटॉस होता. त्याचा पूर्णपूर समाचार घेतलेला प्रथमेशनी. प्रथमेश का आकाशनी पंच दोन्ही हात वरती करतायत आणि षटकार. 6 धावांनी धावसंख्या झटकन पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26 धावा. पुढचा चेंडू घेऊन विनय. हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर शॉट म्हणता येईल याला. एक धाव. धावसंख्या होते 27. विनय पुढचा चेंडू घेऊन प्रथमेशाला. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, जोरदार फटका ऑफ साइडला. झेल उडतोय, झेल खाली क्षेत्ररक्षण आणि हा सुद्धा चेंडू धरणीला ताण. आज पिढीनी ठरवून आले आम्ही एक पण झेल घेणार नाही. 4 झेल टाकले लागोपाठ. त्यांच्या इथे साहेब मात्र रागावलेत आता. तर बरं, तुम्ही बरेच दान केलेले आहेत. तुम्ही या उद्या ऑफिसला, तुम्हाला सांगतो काय ते. शिपिंग शील्ड पर्व दुसरे. विनय पुढचा चेंडू घेऊन. मगाशी पुढे जाऊन मारला होता तेव्हा षटकार गेला होता. आता पुढे जाऊन मारलाय पण चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क नाहीये. चेंडू निर्णय होतोय, दरम्यान षटक संपतंय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 28. नयन वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन नयन. आता काहीशी चांगली पार्टनरशिप बघायला मिळते आपल्याला पीएचए कडून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. पहिलं षटक संपलं तेव्हा धावसंख्या होती 1 बाद 9. दुसरं षटक संपलं तेव्हा धावसंख्या होती 1 बाद 19 आणि तिसरं षटक संपतंय तेव्हा धावसंख्या आहे 28. म्हणजे 9ची सरासरी राखलेली आहे. नयन 4-5 पावलाचा रनअप घेऊन नयन. गोलंदाजी फलंदाज आहे प्रथमेश. खोलवर टप्प्याचा चेंडू, झेल उडलेला आहे. झेल खाली हा क्षेत्ररक्षक आहे, बघूया घेतो का. विनयने घेतलेला आहे. आता मात्र मी जे बोललो मगाशी साहेब भडकलेत त्यामुळे त्याचा फरक पडला इथं. आता मात्र विनय कॅच घेतोय आणि प्रथमेशच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय. तो पीएसए या संघाला त्याची जागा भरून करण्यासाठी कोण जाते बघूया.
तेजस मॅन फ्रॉम कोट नाका नाही कुठला करल करल म्हणजे स्पीडीच्या बाजूलाच आहे करल. तेजस नयन याला आपल्या पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळालेली आहे. हा फुलटॉ चेंडू होता. हा फुलटॉ चेंडू होता. या चेंडूवर 6 धावा लिहिल्या होत्या मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. वाईटचा अपील केला होता. पंच क्वालिफाईड आहेत. नयन नयन मात्र चांगलं षटक हातावतो इथे. आता मात्र जोरदार फटका मारलेला आहे. पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा झेल धरणीला दान लागलेला आहे. लागलेलं तिथे स्वप्नील एकच घेतले. दम्या सामन्याला सुरुवात. चांगला हेलिकॉप्टर शॉट. झेल उडतोय. आता मात्र झेल पकडलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 30. चांगला हेलिकॉप्टर शॉट होता. नशीब काय पीएसए संघाच्या बाजूने आज दिसत नाहीये. धावसंख्या होत आहेत पण कमी प्रमाणात होत आहेत. धावसंख्येला जो आकार यायला पाहिजे होता तो आकार येताना दिसत नाहीये. कोण हा जयेंद्र होता आहे ना तो ओपनिंग बॅट्समन आहे ना तो. पुढचा चेंडू घेऊन नयन. हा मात्र षटकार असणार आहे. बॅट खाली दिलेला बॉल त्याचा सन्मान करत षटकार मारतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मारलेला षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती 36. श्रेयस भूषणजी
स्पीडीचे समर्थक भूषण कडू. पुढचा चेंडू घेऊन नयन. शॉर्ट पिच चेंडू ऑफ साइडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. पंच दोन्ही हात बाजूला करतायत म्हणजे हा जो मग षटकार आला त्याचा दबाव नयन काय सहन करू शकला नाहीये आणि खराब चेंडू. एक अवांतर चेंडू. अवांतर धाव. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झालेली ती 37. नयन आज झेल उडालेला आहे. धीरज झेल खाली आहे. पाहूया झेल होतोय का आणि झालेला आहे. म्हणजे स्पीडीच्या या फिल्डिंग मध्ये 2 झेल उडाले. ते दोन्ही झेल नयननी घेतले. बाकी सगळ्यांनी टाकले. सॉरी विनयनी कोणी हा दोन टॉप होते. बॅट्समॅन षटक संपत आहे. दरम्यान 4 षटकाच्या संपते. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 37. फलंदाजाचं नाव सांगायचंय शुभम. गोलंदाज सौरभ. सौरभ वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 5वं म्हणजे हाणामारीचं षटक म्हटलं जातं. पाहूया कसं टाकतोय सौरभ. ऑफ साइडला खूपसा जाणारा चेंडू बाहेर. पंच दोन्ही हात बाजूला करतायत. अवांतर चेंडू. अवांतर धाव. 1 धावरी संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या 38. चांगला फटका मारला. गॅप मध्ये चेंडू गेला. पाहू किती धाव मिळतात. 1 धावेवर समाधान मानायला लागणार आहे. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती 39. जोरदार फटकेबाजी करण्याची गरज आहे या षटकामध्ये. PSA ला जर या टुर्नामेंट मध्ये जिवंत राहायचं असेल तर हा सामना जिंकणं आहे. जर या टुर्नामेंट मध्ये जर PSA ला जिवंत राहायचं असेल तर हा सामना जिंकणं आहे. पहिला सामना ते हारले होते कोनेक्षा कडून. आता मात्र हा फुल टच ओव्हर पिच चेंडू होता आणि षटकार. म्हणजे त्या चेंडूवरती विकेट मिळायला पाहिजे होती. त्या चेंडूवरती षटकार मिळालाय. हा षटकार खूप महागात पडणार आहे स्पीडीसाठी. 45 धावा. 45 धावा झालेल्या आहेत. 45 धावा म्हणजे खूप मोठी इथे धावसंख्या उभारलेली आहे. अजून या षटकातले 4 चेंडू टाकायचे बाकी आहेत. म्हणजे 4 चेंडूवरती जरी 8 धावा आल्या तरी धावसंख्या ही 50 क्रॉस करू शकते. 50 धावा जर 5 ओव्हर मध्ये कार्य झाला तर 10ची सरासरी लागते. पुन्हा एकदा त्यात चेंडू आणि बाद झालेला आहे. मगाशी हा सलामीला आलेला फलंदाज होता. आता मात्र त्याला 3rd डाऊन पाठवलं. पहिल्या चेंडूवरती षटका मिळाला त्याला आणि दुसऱ्या चेंडूवरती बाद होतोय. राहुल त्याची जागा बरोबर करून राहुल. 45 धावा. मगाशी 55 धावा केल्या होत्या कोनेक्सनी. पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू ऑफ साइडला. चेंडू पडला निघून जातोय. 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. एका चेंडूवर विकेट आलेले. 1 चेंडू निर्धाव गेलेला आहे. हळूहळू षटक संपतंय. धावा मात्र काही येत नाहीयेत. 45 धावा म्हणजे काय मोठं लक्ष नाहीये.
हा मात्र बॅट खाली दिलाय आणि चेंडू गेला सीमे पार. धाव संख्या 50 क्रॉस करते. धाव संख्या होते ती 51. अजून एक चेंडू टाकायचा बाकी. आता मात्र काहीसा धाव संख्येला आकार येताना दिसतोय. 50 धावा 5 ओव्हर मध्ये म्हणजे पेशरची मॅच असते. 51 धावा फळकायला लागलेल्या आहेत. हात सुद्धा जोरदार फटका पाहूया. फटका की धाव मिळतात. एक धाव तर मिळालेले. दुसऱ्या धावचा प्रयत्न असणार का? शेवटचा चेंडू आहे. चांगली फेकी होती मात्र कलेक्शन चुकीचं झालेलं आहे. गचाळ कलेक्शन. 2 धावा या चेंडूवर येत आहेत. धावा होत्या 53. जिंकण्यासाठी लक्ष ठेवले ते 54 धावांचं. खरोखर चांगलं हे एक फायटिंग स्कोर झालेला आहे पीएसए कडून. पीएसए ला या टुर्नामेंट मध्ये जिवंत राहायचं असेल तर हा सामना जिंकावाच लागेल. लाईनअप 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 लाईनअप. स्पीडी मीटिंग खूप करते सकाळपासून. सर जरा सांगा मीटिंग नका करू म्हणून. आल्यापासून बघतोय सारख्या मीटिंग चालू आहेत तुमच्या. लाईनअप मध्ये यायचंय. लाईनअप मध्ये यायचंय. ओडॅक्स. ओडॅक्स आज तुम्ही या टुर्नामेंट मध्ये प्रत्येक टी शर्ट वर नाव बघताय ओडॅक्स. त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आहे. युग आलेले इथे. ओडॅक्स इथे तुम्हाला एक प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक गिफ्ट ठेवलेलं आहे त्यांनी. पहिली मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला पप्पू. तो इथे नसल्यामुळे उरणप्रेम लीग खेळायला गेलाय. त्यामुळे ती काय मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेली नाही.
स्पीडीची टीम श्री गणेशा करत मैदानात उतरत आहे. जसकार गावचे कप्तान सचिन आणि सोबत आहे सौरव साथीला. बहुतेक स्ट्राईकला सचिन असे आपली फलंदाजी बजावताना दिसतील. नाही रे, मी काही करील. तू कुठं जाऊ नको, तुला थांबलं ये कोण बोली मग तिथे दुसऱ्याला बसवतोय ना, तू कॉमेंट्री करत असशील ते. मी कधी फोनेचे ओनर इथे आलेले आहेत संतोष शेट्टी. त्यांचा इथे पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल देऊन सतीश दुर्णे यांच्या हस्ते आणि सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांचं स्वागत करण्यात येतं. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कॅमेरामॅन फोकस करो. तेजस जस्ट प्ले. तेजस वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन तेजस त्याला तोंड देणार आहे. तो बॅट्समनचं नाव काय? सचिन. सचिन गेल्या वर्षी मात्र या टुर्नामेंट मध्ये फॉर्म मध्ये होता. तो फॉर्म त्याचा कायम ठेवतो का बघूया. राकेश सर स्पीडीचे सुद्धा इथे राकेश सर आलेले आहेत. त्यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येणार आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह स्वप्नील दुर्णे यांच्या हस्ते. पहिला चेंडू आणि बाद. सचिनच्या स्वरूपात मिळालेला पहिला मोठा धक्का स्पीडीला. त्या धक्क्यातून ते आता कसे सावरतात ते बघूया. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की गेल्या वर्षी या टुर्नामेंट मध्ये ज्याने गाजवली तो सचिन आता बाद होतोय. तेजस त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे. तो शुभम बादली सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येणार आहे कमिटीकडून. त्या सत्कारात त्यांनी स्वीकार करायचा आहे. पुष्पगुच्छ स्वप्नील भगत यांच्या हस्ते फोटो. पुढचा चेंडू घेऊन तेजस. दोन चेंडूंचा सामना झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे. दुसरा चेंडू जातो निर्धाव. तेजस डावकुरा असा गोलंदाज आता मात्र आडव्या बॅटनी मारलेला आहे. पाव किती धाव मिळतात. एकदा धाव काढलेली आहे. गचा क्षेत्ररक्षण झालेलं आहे मला वाटतं तिकडे. 3 धावा घेतलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट बघा 3 धावा घेतलेल्या आहेत. काय झालं तिथे क्षेत्ररक्षण गचाळ झालं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. म्हणजे हा चेंडू चौकार जाणार होता पण क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळलेला आहे आणि हा चेंडू पायाने अडवलेला आहे. आपलं खातं आणि संघाचं खातं उघडतोय 3 धावांनी. झेल उडालेला आहे. झेल खाली. सौरभ आउट झालेला आहे 0 धावसंख्येवरती. आदेश त्याची जागा भरून काढण्यासाठी आदेश. या षटकामध्ये
4 चेंडूंचा खेळ झालाय. त्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 3. एका गाड्याच्या मोबदल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या 53 धावा 54 करायच्या धावा. कंपल्सरी चेस हा नियम या टुर्नामेंट मध्ये सुद्धा लागू आहे. म्हणजे 54च धावा कराव्या लागतील स्पीडीला हा सामना जिंकण्यासाठी. आणि या टुर्नामेंट मध्ये जिवंत राहण्यासाठी या डिफेंड कराव्या लागतील पीएसए संघाला. तेजेचा पुढचा चेंडू चांगला फटका स्क्वेअर कट चौकार. खरंच चांगला फटका होता. डोळ्याचं पारणं फेडावा असा हा फटका. स्क्वेअर ड्राईव्ह चांगलं टायमिंग. 4 धावांनी आपलं खातं उघडतोय. संघाला नेऊन पोहोचवतोय 7 वरती. जिंकण्यासाठी करायच्या होत्या त्या 54 धावा त्यातल्या 7 तर कमवलेल्या आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू घेऊन तेजस शॉर्ट पिच चेंडू जोरदार फटका मारलेला आहे. लेग साईडला पावकी धाव मिळतात. चेंडू जोरदार ट्रॅव्हल करतोय. चेंडू सीमा रेषा पार करतोय. तेजसनी मात्र आता या शेवटच्या 3 चेंडू मध्ये चांगला समाचार घेतलेला आहे तो आदेशाने. 4 धावांनी धावसंख्या झटकन पुढे सरकते. धावसंख्या होते ती 11. डबल 1 का शिपिंग शील्ड 2025 पर्व दुसरे स्पॉन्सरशिप आम्हाला मिळाली आहे ती ओडॅक्स कडून. प्रत्येक खेळाडूच्या टी शर्ट वरती नाव आहे ओडॅक्स. सामना स्पीडअप करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये बरेच सामने खेळवायचे आहेत आम्हाला. दुपारचे 12 वाजत आलेले आहेत आणि दुसराच सामना चालू आहे. जर सामने पटापट खेळवले गेले नाहीत तर षटक कमी करण्यात येतील. संकेत वैयक्तिक पहिला आणि संघावर दुसरे षटक घेऊन संकेत. संकेत वैयक्तिक पहिला आणि संघावर दुसरे षटक संकेत. गुड शॉट. 1 बाउन्स चौकार. चांगला फटका मारतो. आता ती जोडी आहे ना जोडी स्पीडीसाठी काहीशी चांगली धावसंख्या उभारताना दिसते. त्याचा दबाव नक्कीच येणार आहे पीएसए संघाकडे. कारण पीएसए संघ जर हा सामना हारला तर त्यांना घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. 15 हा या कॉमेंट्री बॉक्स इकडेच आहेत सगळे. चांगला फटका होता. कडा घेतोय. 1 धावसाठी जातोय. 1 धाव पूर्ण करतोय. JNPT ICD मॅनेजर आशिष दुर्णे यांचं इथे स्वागत करतोय मी. त्यांनी कॉमेंट्री कक्षामध्ये यायची आहे. त्यांच्यासाठी एक खुर्ची इथे राखीव ठेवली होती. आशिष दुर्णे तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आणि ढोपे टेकून हा मारलेला षटकार आदेशने.
पुढचा चेंडू घेऊन हा सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीचा पटका. धाव संख्या 22. मगाशी षटका, मगाशी 6 मारला होता. 15 वर 2 6 मारले. 27 28 28 धावा जिंकण्यासाठी करायचे. 53 धावा, त्यातल्या अर्ध्या धावा तर मिळवलेल्या आहेत. एक षटक आणि काहीशे चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे सामना आता स्पीडीकडे झुकताना दिसत आहे. पण सामना बदलणार. स्पीडी हा सामना एकतर्फी नेतोय की काय आता पुढच्या चेंडूंवरती आपण बघणारच आहोत. पुढचा चेंडू घेऊन ऑफ साइडला टोलोला. एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे पण प्रयत्न काहीच होत नाही. एका धावाने 29 धावा. मनोज गावण इथे आलेले आहेत, PSAचे HR हेड. त्यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतो. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथे स्वागत करण्यात येत. त्या स्वागताचं त्यांनी षटकार. या षटकामध्ये पुरेपूर समाचार घेण्यात आलेला आहे. गोलंदाज संकेतचा धाव संख्या झटकन पुढे सरकते. धाव संख्या होती ती 35. म्हणजे पहिलं षटक संपलं तेव्हा धाव संख्या होती 11 आणि दुसरं षटक संपतं तेव्हा धाव संख्या 35. म्हणजे या षटकामध्ये 24 धावा दिल्यात. खूपच महागडं षटक. काल ज्या मॅचेस झाल्या त्या मॅच मध्ये प्रशांत आंधळे यांनी एका षटकामध्ये 31 धावा दिल्या होत्या. अठरा चेंडू आणि 19 धावा. 18 चेंडू 19 धावा. 18 चेंडू आणि 19 धावा. सामना जवळजवळ खिशात टाकलेला आहे तो स्पीडीने. सचिन शून्यावर आउट झाला होता. सचिननी पनवती लावली होती शून्यावर आउट होऊन, मात्र त्या पनवतीचा काही फरक नाही पडला. इथे गोलंदाज नाव सांगायचं. कॅमेरामॅन फोकस करो. हे फोटो घ्या. कुंदन वैयक्तिक पहिला आणि संघावर तिसरं षटक घेऊन कुंदन. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं हा घाईत आहे. फलंदाज घाईत आहे, त्याला लवकर मॅच संपवायची आहे. अति घाई संकटात नाही आणि बाद नाही. श्रीकांत हा वैयक्तिक किती धावून बाद झाला. श्रीकांतने किती केलं रे मित्र. 5 बॉल 14 धावा केल्या. श्रीकांतने चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. त्याची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो. कोण फलंदाजाचं नाव काय. विनीत. दोन चेंडू आता निर्धाव येत आहेत. म्हणजे समीकरण झालंय 16-19. समीकरण. रिव्हर्स स्वीपचा फटका, चौकार. 4 धावांनी संघ धाव संख्या झटकन पुढे सरकते. धाव संख्या होते ती 40. म्हणजे आता 15 चेंडू आणि 13 धावा, 14 धावा. 15 चेंडू आणि 14 धावा. समीकरण वारंवार बदलते. पहिले 2 चेंडू डॉट टाकले होते. तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात आलेला हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता किती क्लीन शॉट मारलाय हा.
विनीत याने पहिल्या चेंडूवरती चौकार मारून स्पष्ट केलेले आहेत त्याचे मनसुबे इथे की मी एक कशासाठी आलोय. आणि हा षटकार 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 46. टू विन होती ना. 8 पाहिजे त्याचा. 13 चेंडू 8 धावा. षटक संपतंय. आता समीकरण उरलंय 12 चेंडू आणि 8 धावा. 12 चेंडू आणि 8 धावा. पीएसए तेजस वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथा आणि निर्णायक षटक घेऊन देतो तेजस. तेजेचा चांगला चेंडू जोरदार फटका मारलाय. गचा क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरी धावायचा प्रयत्न नाहीये कारण काय आता रिस्क घेण्यात काही अर्थच नाहीये. 47 धावा फळकायला लावलेल्या आहेत. आणि पुन्हा एक जोरदार फटका. षटकार. सामना जिंकलेला आहे. एक धाव पाहिजे. एक धाव बरोबरीच झालेला आहे. तेजस पुढचा चेंडू घेऊन आणि हा सुद्धा षटकार. स्पीडीने दाखवलं आम्ही सुद्धा दावेदार आहोत या ट्रॉफीचे. सामना संपलेला आहे. लाईनअप मध्ये यायचं आहे आणि पीएसए मुंबईने इथे यायचं आहे. मोमेंटो घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सांगायचं आहे. आणि बॉलिंग पण केली त्यांनी. आदेशने बॉलिंग पण केली बघ. विकेट नाही ना पण तोच असेल आता. 53 मध्ये 23 त्यांनीच केला ना. आणि आता येऊन षटकार मारले ते. आता मारले त्यालाच देऊया ना.